मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला सुरुवात केली होती। भर उन्हामध्ये बास टाकत जरांगे पाटलांनी आपलं उपोषण सुरू केलं। उपोषणाला सुरुवात होताच सरकारी पातळीवर हालचालींना कमालीचा वेग आला। जरांगे पाटलांनी उपोषण मागे घ्यावं यासाठी प्रयत्न केले जात होते। राज्य सरकारच्या शिष्टमंडळातील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांनी रात्री उशिरा जरांगे पाटलांची भेट घेतली। यावेळी सरकारने जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य केल्या। त्यानंतर जरांगे पाटलांनी आपलं उपोषण सोडलंय। पाहुयात या संदर्भातला लोकशाही मराठीचा खास रिपोर्ट। मनोज जरांगेंचं आमरण उपोषण मागे, विखे पाटलांची शिष्टाई यशस्वी। अंतरवालीत मध्यरात्री नेमकं काय घडलं? मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी मध्यरात्री उपोषण मागे घेतलंय। मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं। त्यानंतर रात्री मराठा आरक्षण अभ्यासक आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात सकारात्मक चर्चा झाली। अभ्यासकांच्या सुचवलेल्या दुरुस्त्या सरकारनं मान्य केल्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी रात्री जरांगे पाटलांची भेट घेतली। सकारात्मक चर्चेनंतर मनोज जरांगेंनी मध्यरात्री पाणी पिऊन उपोषण मागे घेतलंय। जरांगेंच्या नेमक्या मागण्या कोणत्या होत्या? मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना 29 मेच्या आत कुणबी प्रमाणपत्र द्या। सातारा, कोल्हापूर, औंध आणि पुणे, मिरज संस्थांचा GR काढा। 1994च्या धर्तीवरच GR काढा। महाराष्ट्रातील सर्व सरसकट गुन्हे मागे घ्या। आंदोलनात बलिदान देणाऱ्या कुटुंबियांना महावितरण आणि MIDC मध्ये नोकरीचा GR काढा। सारथीच्या सर्व योजना पुन्हा सुरू करा। महामंडळाचे सर्व परतावे ताबडतोब वाटप केले पाहिजे। कुणबी प्रमाणपत्र दिलेले त्याची व्हॅलिडिटी द्या। मराठा उपसमिती काही कामाची नाही, अध्यक्षाला काम नाही, उपसमिती बरखास्त करा। स्वतंत्र कुणबी आणि मराठा मंत्रालय स्थापन करा। शिंदे समितीला मुदतवाढ देऊन रेकॉर्ड तपासायला लावा, अशा जरांगेंच्या मागण्या होत्या। तर दुसरीकडे जरांगे यांच्या कोणकोणत्या मागण्या मान्य झाल्यात ते देखील पाहूया। 58 लाख नोंदींचे दस्तावेज जरांगेंना दिले जाणार। नोंदी सापडलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र देणार। जात पडताळणीसाठी विभागीय आयुक्त 15 दिवसात बैठक घेणार। सातारा गॅजेटसाठी सरकारला आणखी 1 महिना वेळ। न्यायाधीश शिंदे समितीला 1 वर्षांची मुदतवाढ। प्रमाणपत्र वैधतेसाठी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात हेल्पलाईन। आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटलांचीही स्वतंत्र हेल्पलाईन। मंत्रालयात मराठा आरक्षण कक्ष स्थापन होणार। मध्यरात्री सरकारच्या प्रयत्नांना यश आलं आणि जरांगेंनी उपोषण सोडलं। राज्याचे जलसंपदा मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांची मध्यरात्री उपोषण स्थळी जाऊन भेट घेतली। दीर्घ चर्चेनंतर दोनहींकडून काही मुद्द्यांवर सहमती झाली आणि रात्री 1 वाजेच्या सुमारास जरांगे यांनी उपोषण मागे घेतलं। आपण पण अभ्यासक बोलवले सगळे जे 58 लाख नोंदी सापडल्या त्याचे कुणबी प्रमाणपत्र द्या। 39 लाख जवळपास दिले, जे राहिले ते द्या, तर त्याच्यावर कारवाई करतो म्हणून त्यांनी सांगितलं। ते पण देतो। 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र द्यायचे आणि दिलेल्या प्रमाणपत्राच्या व्हॅलिडिटी पण द्यायच्या। त्याच्यावर 15 दिवसाला ते एक कमिटी करून लक्ष ठेवणार आहे, तर अहवाल आयुक्ताकडून घेत राहणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात कुठल्याच समाजांच्या लेकरावरती अन्याय होणार नाही। मग तो मराठा असो, OBC असो, SC असो, ST असो, NT असो आणि कुठलाच समाज। आम्हाला जेवढं समाजासाठी करता येईल ते 100% नाही तर 1,00,000% आम्ही करायचा प्रयत्न करू। यामध्ये पुन्हा एकदा मी सांगतो की याच्यामध्ये कुठल्याही समाजाचं काढून आम्हाला काढून घ्यायचं नाही किंवा आमचं काढून कोणाला द्यायचं नाही। आमच्या हक्काचं आहे ते आम्हाला घ्यायचं आहे। जे सरकारने मान्य केलं ते त्यांना देण्याचा आपण प्रयत्न करू। उपोषण सोडल्यानंतर सरकारनं राधाकृष्ण विखे पाटलांनी ड्राफ्ट आणला तर आम्ही अभ्यासक बोलावले। अभ्यासकांनी मागणीनुसार सहमती दिली। कुणबी नोंदीचा दस्तावेज देण्याचं मान्य केलंय। 58 लाख नोंदींची कुणबी प्रमाणपत्र द्यायचं आहे त्यांनी त्याची व्हॅलिडिटी देणार आहेत, असं जरांगे म्हणाले। तर ड्राफ्टच्या सूचना काढाव्या लागतील। 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र न दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई होणार अशी सूचना द्यावी लागणार। हैदराबाद गॅजेटियरनुसार प्रमाणपत्र द्यावेत, त्याची SOP अभ्यासकांना मान्य आहे। मला 9 दिवस काहीच झालं नाही, जे अभ्यासक आले नाही त्यांना मी काही करू शकत नाही। व्हॅलिडिटीबाबत 15 दिवसाला आढावा घेतला जाणार आहे। मराठा आणि कुणबी मंत्रालय यासाठी मी थांबत नाही, असंही मनोज जरांगेंनी स्पष्ट केलंय।
डबल ढोलकी सरकारने पुन्हा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा आणि ओबीसीच्या हातात गदा देण्याचं काम सुरू केलं आहे असं मला दिसतंय. एकीकडे मुख्यमंत्र्यांनी ओबीसीची बाजू घ्यायची, विखे पाटलांनी करार करायचा. यात नेमका सरकारचा उद्देश काय आहे की दोघांनाही एकमेकाच्या विरुद्ध लढवायचं आहे, दोघांनाही एकमेकाच्या विरुद्ध उभं करायचं आहे आणि सत्तेची खुर्ची टिकवायची आहे, सत्तेची मजा चाकायची आहे. ओबीसी समाज महाराष्ट्रामध्ये 55% आहे, 60% आहे, त्याला तुम्ही फक्त 2,000 कोटी देताय आणि मराठा समाज जो फक्त 10% आहे त्याला तुम्ही 25,000 कोटी देताय. ही विषमता जी आहे, हा दुजाभाव जो आहे हा आम्ही खपवून घेणार नाही. जे तुम्ही मराठा समाजाला द्याल तेच आम्हाला तुम्हाला द्यावंच लागेल. जे काय तुम्ही मराठा योजना कराल त्या योजना ओबीसीसाठी तुम्हाला द्याव्याच लागतील. धनगर समाजासाठी तुम्ही आदिवासी ना ते धनगर समाजाला मग देत का नाही? नुसती घोषणा तुम्ही करताय, हे आम्ही मुळीच खपवून घेणार नाही. आणि यापुढे सरकारनं बऱ्या मुलानं आमच्या हक्काचं जे आरक्षण ते आम्हाला दिलं गेलं पाहिजे. नाहीतर सरकारशी 2 हात करायची प्रेरणा जी आहे आज आम्ही या ठिकाणी अहिल्या मातेकडून घेतलेली आहे. सरकारनं जरांगेंच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी मागण्या मान्य केल्यानंतर जरांगेंनी उपोषण मागे घेतलं. शेतात 40°C तापमानात डोक्यावर भगवा रुमाल बांधून बाजेवर बसून जरांगे यांनी सकाळी 10 वाजल्यापासून आपलं बेमुदत उपोषण सुरू केलं होतं. जरांगे यांच्या आंदोलनामुळे मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला होता. तर अंतरवाली सराटीत वृद्ध आणि महिलांसह मराठा बांधवांनी गर्दी केली होती. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.